आज परत आमची गाडी फिनिक्स मॉलच्या दिशेने निघाली. जे काम आमचं सीझन मॉलमध्ये झालं नाही ते आम्हाला फिनिक्स मॉलमध्ये करायचं होतं. एवढी मोठी बिल्डिंग आहे ना, तिथे जर गेलं ना असं वाटतं नेमकी आपण बिल्डिंगच्या खाली का बिल्डिंग आपल्यावर आहे तेच काही कळत नाही. एवढ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये फिरायचं म्हणलं हरवायची भीती वाटते. मग काय पार्किंगला गाडी लावली, अजून काय गर्दी व्हायला नव्हती. नरकामधून स्वर्गात चालल्याचा फील या पायऱ्या देत होत्या उतरताना मला. या जगातला सगळ्यात नशिबान प्राणी म्हणजे हा पांडा, कारण की येणारी प्रत्येक पोरगी त्याच्यासोबत फोटो काढते. नवीन कोणताही मोबाईल असला का मी पहिले त्याची व्हिडिओची क्वालिटी चेक करतो. इथं बुक स्टॉल मध्ये लय भारी भारी पुस्तक पाहायला भेटले, पण घ्यायचेच नव्हते कारण एवढा वाचायला टाइमच नाही आपल्याकडे. इकडे मॉल फिरायला आलो म्हटलं सगळीकडे पाहू. इथं दोन प्रकारचे लोक येतात, काही शॉपिंगसाठी आणि काही फिरायसाठी. पावसाळ्यात हिरवं गवत म्हणलं का मला पहिलं डासांचं देणं होतं, कारण डासले फिरत राहते हिरव्या गवतामध्ये. इकडे लहान मुलांच्या खेळायच्या झोन मध्ये आलो. असं वाटलं की ज्यावेळेस माझे खेळायचे दिवस होते लहानपणी त्यावेळेस या गोष्टी बघायला भेटत नव्हत्या ना, आता सगळं बघायला भेटते, आता खेळायला भेटत नाही. हत्तीला आज एकदम जवळून बघितलं. जसं पुरी पांडासोबत फोटो काढते तसं मी पण हत्तीसोबत फोटो काढला. शामड्या पुरीने याच्यासोबत 2-4 सेल्फ्या काय घेतल्या, हात डायरेक्ट चंद्रावरच पोहोचलाय नुसता लाजू.